भंगार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही कार्यालयातील खुर्चीत बसलेल्या जगन्नाथ बनसोडे यांना आयुक्त आल्यानंतरच कार्यालयात या असा निरोप देण्यात आला। महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील भंगार चोरी प्रकरणात या विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतरही या विभागात येऊन बसलेल्या जगन्नाथ बनसोडे यांच्यावर विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत या कार्यालयात बसू नका असा निरोप बनसोडे यांना देण्यात आला। दरम्यान बनसोडे यांना अटक करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट करून सदर बजार पोलिसांनी त्यांना नोटीस दिली। ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यातील प्रमुख जगन्नाथ बनसोडे गुरुवारी सायंकाळी अतिक्रमण विरोधी विभागाच्या कार्यालयात येऊन बसले होते। हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले। त्यानंतर मात्र विरोधी गटातील शिंदे सेना काँग्रेस यांच्यासह सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली। नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यामार्फत हे प्रकरण पोहोचवण्यात आलं। महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही या प्रकरणात कानउघाडणी केली। त्यानंतर बनसोडे यांना आयुक्त येईपर्यंत कोणत्याही प्रकारचं कामकाज करू नये, आयुक्त आल्यानंतरच कार्यालयात यावं असे आदेश देण्यात आले। तत्पूर्वी या प्रकरणात अटक टाळण्यासाठी बनसोडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करून अंतरिम जामिनाची मागणी केली होती। या प्रकरणी गुरुवारी अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती, पण पोलिसांनी त्यांना अटकेची आवश्यकता नसल्याची नोटीस दिली। त्यामुळे कोर्टातून अंतरिम जामिनाचा अर्ज माघारी घेण्यात आला। जगन्नाथ बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्यामुळे सदर बजार पोलिसांनी नोटीस दिली। ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज बनसोडे यांचे वकील ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी माघारी घेतला। या प्रकरणात ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी स्पष्ट केलं की बनसोडे यांना गुंतवण्यात आला असून शहानिशा न करता घाईगडबडीनं दबावापोटी गुन्हा दाखल केला।